सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत. इचलकरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते. शोरूम किमतीपेक्षा 25 ते 50% कमी दरात, उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी. दुचाकी 20,000 पासून पुढं तर चारचाकी 50,000 पुढं. आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा. विश्वास, पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य. पत्ता कोन्नूर पार्क, कबनूर चंदूर रोड, इचलकरंजी. प्रोप्रायटर राजूभाई आजगर. संपर्क 8055810910 आणि 9860785786. सहारा एंटरप्राइजेस, दर्जा, विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण. महाविकास आघाडीचे नेते माननीय मदनरावजी कारंडे साहेब व नावं घेण्यासारखी सर्वच मंडळ आहे, त्यामुळे काय सर्वांची नावं घेत नाही. व स्टेजवरील सर्वच उपस्थित मान्यवर व माता भगिनींनो, आज बावस्कर साहेब देखील आज या ठिकाणी आपल्यासोबत आपलं प्रखर मत व्यक्त करण्यासाठी इथं आलेले आहेत. आज प्रत्येकजण आपापली मतं मांडलेत. मतं मांडत असताना प्रत्येकाचा रोष तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे की ज्या घराण्याविषयी आहे. आज 80 सालापासून आज आपण प्रत्येक वेळेला ऐकतोय की आज ती 20 वर्ष गेली आणि आत्ताची 26 वर्षात 46 वर्ष झाला. आज आपण ऐकतोय की इचलकरंजी शहराला पाणी मीच देणार. पण आजपर्यंत काय 46 वर्षामध्ये इचलकरंजी शहराला पाणी द्यायचं काम काय त्यांच्या हातनं झालेलं नाही. आज मगाशी बोलत असताना रणजित जाधव साहेबांनी शेवटचा एक उल्लेख करता, त्यांनी माईक ठेवत असताना त्यांनी एक उल्लेख केला की कदम अण्णांच्या सोबत राहून आवाडेदादा एक चांगल्या पद्धतीचं नेतृत्व केले. ही तुमची फार चुकीची गोष्ट आहे. तुम्हाला मी पहिल्यांदा सांगतो, दादांच्या काळातली माणसं जर बघितलं असा तर त्यांच्याबरोबर जर तुम्ही चर्चा केला असा तर त्यांनी सांगतात की सगळ्यात वाईट काम ह्या माणसाकडनं त्यावेळेला घडलेलं आहे म्हणून. मग त्याच्यानंतरच्या काळात झालं काय की प्रकाशांना राजकारणामध्ये एंट्री केली. मग त्यावेळेला लोक म्हणायला चालू केले, काय सांगायचं तुम्हाला, हे अण्णा एकदम वाईट आहेत, दादा फार चांगले होते. जी दादाला नावं ठेवत होती ती नंतर अण्णाला नावं ठेवल्याने दादाचं कौतुक करायला चालू केले. नंतरच्या काळात मग आले महाशय युवराज राहुल. मग त्यावेळेला म्हणाले अण्णा फार चांगले होते, हे सगळ्यात वाईट आहे. आणि त्याच्यानंतर आता आली नाथ शेवटचा दिवशी दिदी आल्या. मग ह्या घराण्याचा जर विषय बघितला असा तर इचलकरंजी शहरासाठी त्यांनी कोणत्याही पद्धतीचं त्यांचं योगदान नाही. आज जनता बँक जर म्हटलं असं तर ती बँक देखील दुसऱ्याचीच आहे, ती इथं त्यांना मिळालेली आहे असं मला सांगतो. आज DKT म्हटलं तर तुम्हाला सांगतो दत्ताजीराव कदम इन्स्टिट्यूट हे त्यांचं आहे. ह्या सगळ्या संस्था त्यांनी काढून घेतलेल्या आहेत. आणि ज्यासाठी त्यांनी आयुष्यभर काँग्रेसमध्ये त्यांनी स्वतःचं राजकारण केलं आणि ते काँग्रेस पक्षाचे जेव्हा मोठे झाले, पण स्वतःचा स्वार्थ ज्या वेळेला त्यांना साधायचा होता त्यावेळेला 1 मिनिटात त्यांनी पक्षाला बाजूला करून स्वतःच्या स्वार्थासाठी तुम्ही गेला. मग स्वतःच्या स्वार्थासाठी जसं तुम्ही जाताय तर इचलकरंजीच्या जनतेला जर सत्ताधारी म्हणून तुम्ही जर पाणी देऊ शकत नसेल तर ह्या पक्षाला का सोडत नाही तुम्ही, किंवा पहिल्यांदा माझा तुम्हाला सवाल आहे. स्वतःचा स्वार्थ असला तर तुम्ही तिथं पाहिजे तिथं थांबणार. मग जनतेचा तुम्हाला विचार तुम्ही करत नाही सा. आज तुम्हाला 45-50 वर्ष झाले या इचलकरंजी जनतेनं तुम्हाला उचलून धरलंय, पण त्याच जनतेला उचलून टाकायचं काम या आवाडे पिता पुत्रांच्याकडनं जे घडलेलं आहे हे सगळ्यात मोठं पाप त्यांच्याकडनं घडलेलं आहे. या पापाचा घडा आता त्यांचा भरून आलेला आहे. तुम्हाला सांगतो पुढील भविष्य काळामध्ये ज्यावेळी राजकीय नीती ज्यावेळेला इथून पुढच्या काळामध्ये होईल त्यावेळेला इथून पुढच्या काळामध्ये इचलकरंजीची जनता त्यांना पाडल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, हे तुम्हाला मी या ठिकाणी सांगतो. आज इचलकरंजीच्या प्रश्नावर जर त्यासनी बोलायचं म्हटलं, तुम्हाला सांगतो मागच्या वेळेला कारंडे साहेबांनी जसं आता ती सोळकोट पाणी योजना जी मंजूर करून आणली, तर आणि पाणी योजना जर ही मंजूर झालेली जर पूर्णत्वास नेली तर इचलकरंजीची जनता 100% कारंडे साहेबांच्या मागे राहील. हे डोळ्यासमोर उद्दिष्ट ठेवून त्याला खो घालायचं. त्यांची पूर्वीची जी नेते मंडळीच्या भागामध्ये जे राजकारण करणारे त्यांना फोन करून सांगायचं की तुम्ही इथनं उठाव चालू करा आणि आम्ही पाणी देणार नाही म्हणून तुम्ही सांगा. मग अशा पद्धतीचं राजकारण त्यांच्याकडून झालेलं आहे. प्रत्येक वेळेला बघायला गेलं तर अनेक वेळेला खो घालायचं काम या घराण्याकडनं झालेलं आहे. हे पाप त्यांनी 100% तुम्हाला सांगतो फेडतील. आणि नेतृत्व आज त्यांनी हित करतात आणि राहायला कुठे आहेत, कोल्हापुरात आहेत आमदार राहायला. तुम्हाला माहित नसेल तर सांगतो, आमदार इथं राहत नाहीत, राहायला कोल्हापूरमध्ये आहेत आणि राजकारण इथं करतात. आणि तिथलं स्वच्छ आणि मुबलक पाणी सतेज बंटी पाटील साहेबांनी आणलेलं आहे तिथं कोल्हापूर शहरासाठी. ते पाणी पिऊन यांनी स्वस्थ बसल्यात. त्यामुळे त्यांना इचलकरंजीचं पाणी पिऊन माहीत नाही, त्यामुळे त्यांना इकडची काळजीच कुठल्याही गोष्टीची नाही आहे. त्यामुळं इथून पुढच्या काळामध्ये आता संघर्ष जे आता आम्ही जे चालू केलेला आहे
आज तुम्हाला सांगतो हे पाणी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत शिवशाहू आघाडी कोणत्याही परिस्थितीमध्ये स्वस्त बसणार नाही आणि त्यांना स्वस्त बसून देणार नाही. त्यांना ज्या वेळेला हे 4 महिन्यापूर्वी ज्या वेळेला इलेक्शन झाल्या त्यानंतर सभागृहामध्ये अनेक प्रश्न त्यावेळेला उपस्थित आम्ही करायला चालू केले आणि मीडियाला तुम्हाला सांगतो की जे लाईव्ह येत होतं आणि आतले व्हिडिओ बाहेर यायला चालू केले आणि सभागृहामध्ये आम्ही जनतेचे प्रश्न कशा पद्धतीने मांडवले जनतेच्या समोर सगळं कौतुकास्पद सगळं आमचं ज्या वेळेला चालू झालं त्यावेळेला पुढच्या मिटिंगला त्यांनी लगेच सांगितलं की मीडियाला पूर्ण बंदी घालून टाकली ती. मीडियाला बंदी घातली आणि एकच मीडियाचा माणूस ज्यावेळेला त्यांनी कॉन्टॅक्ट पद्धतीने जे दिलेलं आहे ज्यांना जे ठेवलं त्यांच्याकडनं लवकर त्या वेळेमध्ये कोणत्याही गोष्टी उपलब्ध आपणाला व्हिडिओ होत नव्हत्या. नंतरच्या काळामध्ये मग आम्ही सगळी तक्रार केल्यानंतर लाईव्ह चालू केलं त्यांनी. म्हणजे तिथं कॉन्शियस चालू झाली की लाईव्ह इकडे सगळ्यांना दिसत होतं. पाण्याचा प्रश्न ज्या वेळेला आला त्यावेळेला लाईव्ह जे दिसणार होतं ते लाईव्ह दाखवायचं त्यांनी त्यावेळेला बंद केलं. ज्या वेळेला यांच्या विरोधामध्ये मोठमोठ्या प्रमाणामध्ये यांच्या चुका काढायचं काम आज विरोधी पक्षाची जी सगळी मंडळी ज्या वेळेला आक्रमक होऊन तिथं काढतात ते जनतेला दिसून नये म्हणून व्हिडिओ बंद करायचं लाईव्ह बंद करायचं अशा पद्धतीचं खालच्या लेवलचं राजकारण ह्या मंडळींच्याकडनं जे चालू झालेलं आहे त्याला कुठं तर पूर्णविराम जर द्यायचा असेल तर इचलकरंजीची शोधणी जनता भविष्य काळामध्ये पुढच्या राजकीय दृष्टिकोनानं हे आपणाला एकत्रित येणं गरजेचं आहे. मला व्यक्तिगत त्यांच्याबद्दल विरोध करायचा नाही पण इचलकरंजीच्या जनतेच्या जीवावर त्यांनी आजपर्यंत जेवढं राजकारण केलंय आणि जे पाणी देतो म्हटलं त्यांनी आजपर्यंत देऊ शकले नसतील तर 100% तुम्हाला सांगतो की त्यांना कोणत्याही पद्धतीचा त्यांना अधिकार नाही की इथं राजकारण करण्याचा. त्यांनी राजकारण करत असताना समाजाचा कोणताही विचार त्यांनी आजपर्यंत इथं केलेला नाही. त्यामुळं इथून पुढच्या काळामध्ये आत्ताच रणजित जाधव साहेबांनी जसं सांगितलं आमचा पुढचं आक्रमक पवित्र त्यावेळेला आता एक 8-15 दिवसामध्ये कारंडे साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यावेळेला आमचं पुढचं नियोजन ठरल त्या पद्धतीनं आम्ही पुढची वाटचाल करू व इचलकरंजीच्या जनतेनं ज्या वेळेला आज आम्हाला तेलनाडे कुटुंबियांना आज आमच्या घरामध्ये 3-3 उमेदवारांना निवडून द्यायचं काम या मंडळीने केलेलं आहे. ज्या वेळेला प्रभागामध्ये आम्ही गेलो तर त्यावेळेला आम्हाला लोक आज बहिणी आमचे जेवढे असते तळमळीने विचारतात की आम्हाला पाणी कधी येणार. आज आमच्या प्रभागामध्ये तिथं त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो नदीकाठचा भाग असून तिथल्या नदीकाठच्या भागातल्या लोकांना तिथं पाणी आपण देऊ शकत नाही एवढी अवस्था वाईट आहे तुम्हाला सांगतो. आणि प्रत्येक गोष्टीमध्ये ज्या वेळेला आता सत्ताधारी जी आहेत त्यांच्याकडनं निवडून आलेले त्यांची तेवढी कामं करायचं आणि आमची कामं आता घालण्यासाठी कुठंतरी आम्ही एखादं जर अजेंड्यावर पत्र दिलं तर ते पत्र आमचं नाकारायचं आणि ते काम तुम्हाला सांगतो अजेंड्यावर घ्यायचं नाही हे देखील काम केलेलं आहे. आता जो विषय बाकीचा विषय देखील बोलण्यासारखा नाही पण का बोलावं असं वाटतोय की त्या घराण्यानं जे पराक्रम केलेला आहे तुम्हाला सांगतो नगरपालिका स्थापन आपल्या तहीची परवा 4 महिन्यापूर्वी झाली त्याच्या अगोदर जर तुम्ही बघितला असा तर आमदारांचं येणं तिथं तुम्ही बघितलं असा तर तुम्हाला सांगतो नगरपालिकेतच यांनी सर्व्हिसला आहेत का अशी अवस्था होती. रोज नगरपालिकेत असायचे त्यांनी. कशासाठी असायचे की मोठमोठे टेंडर काढायचे आहेत सगळ्या गोष्टीची टक्केवारी घ्यायची आहे. टेंडर द्यायचं असताना आपण कुणाला द्यालोय 10 रुपयाचं काम 50 रुपये तुम्ही करायचं आणि त्या पुढच्या पार्टीकडनं त्यांना अतोनात पद्धतीने पैसा घ्यायचा. मग स्वतःची घरं भरण्यासाठी जर तुम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जर हे काम करत असतील तर हे पाप तुम्ही कुठे फेडणार आहे. आणि तेच पैसे घेऊन आज तुम्ही परवाच्या महानगरपालिकेच्या इलेक्शनला जर बघितलं असा तर कोट्यावधी रुपये आज त्या भागामध्ये प्रत्येक ठिकाणी उधळायचं काम या नेते मंडळींच्याकडनं झालेलं आहे. अरे माझ्या भागात तर बघितलं असं तर तुम्हाला सांगतो इचलकरंजीमध्ये जितका पैसा झाला नाही तेवढं माझ्या भागात मला पाडण्यासाठी एवढी ताकद त्यांनी लावलेली आहे. काय पैसा येतोय कुठनं. आणि माझ्यासोबत जे आता मी ज्या वेळेला आता उमेदवार माझा उमेदवार प्रतिनिधी म्हणून हे संजय हे माझा आता व्हिडिओ करतोय समोर हा माझा उमेदवार प्रतिनिधी होता. त्याच्या घरात देखील जाऊन त्यावेळेला पैसे नको म्हणताना 20-20 हजार टाकल्यात 5 मताला सांगा 5-5 हजार. मग पैसे येतात कुठलं मताला 5-5 हजार तुम्ही कुठनं देताय सांग. कागद वाटल्यासारखे पैसे तुम्ही वाटायचं काम हे त्यावेळेला केलायचं आणि आज या ठिकाणी तुम्ही सत्ता घ्यायचं काम केलं. मग जनतेचाच पैसा सगळा लुटायचा रुपयाचं काम 10 रुपयाला न्यायचं हेच सगळं लुबाडायचं आणि हेच जनतेला सगळं वाटायचं आणि परत तुम्ही नेतृत्व करायचं. त्यामुळं इथून पुढच्या काळामध्ये त्यांनी काही जरी वाटप केला तर 100% त्याचे पैसे तुम्ही घ्या पण नेतृत्व करायची संधी ह्या कुणाला द्यायचा आणि पुढची पिढी जर आपणाला ह्या इचलकरंजी शहरामध्ये जर जगायची असेल आपल्या पुढच्या पिढीला जर चांगल्या पद्धतीचे रोगराईपासून जर मुक्त करायचं असेल तर नेतृत्व तुम्हाला सांगतो त्या घराण्याला परत कधीच देऊ नका. जो कोण दुसरा असेल त्याला त्यावेळेला तुम्ही नेतृत्व करण्याची संधी द्या. हे का पोट चिटकीनं आणि तळमळीनं सांगतोय. आज तुम्हाला सांगतो आज फक्त आपणाला म्हटलं जाते की शिरोळ तालुक्यामध्ये सगळ्यात मोठा जास्त कॅन्सरचं प्रमाण जे आहे ते कॅन्सरचं प्रमाण असायचं कारण ही सगळ्यात मोठी जे दूषित जे आहे पाणी त्यासाठी आहे. आज
मला वाटतं ती पेयजल योजना ती ह्याची आणली प्रत्येक ठिकाणी त्यांनी लावली बँकेची किती प्लॅन्ट पाण्याचा प्लॅन्ट जे चालू केला त्या फिल्टर प्लॅन्ट आज किती किती फिल्टर प्लॅन्ट चालू केलेले त्यांनी त्यामध्ये 2 काय 3 फक्त फिल्टर प्लॅन्ट चालू केलेले आहेत मला वाटतंय आणि बाकीचे सगळे फिल्टर प्लॅन्ट बंद आहेत. 5 कोटी रुपयाचा जवळजवळ मला वाटतंय कोटीचा खर्च 6 कोटीचा खर्च त्या ठिकाणी झाला. म्हणजे 6 कोटी रुपये तुम्ही घालून जर तुम्ही जर पाणी देऊ शकत नसाल आणि जर तुम्ही जर त्या ठिकाणी फिल्टर प्लॅन्ट जर नावाला लावत असाल फक्त निवडून येण्यासाठी जनतेला काय तर करायचं हे दाखवत असाल तर यापेक्षा सगळ्यात वाईट दुर्दैव काय तुम्ही मला सांगा. तुम्ही काम करा दाखवत असताना ते काम पूर्णत्वास नेण्यासाठी देखील तुमच्या हातनं प्रयत्न व्हायला पाहिजेत. 6 कोटी रुपये तुम्ही सांगा आज हे पैसे जनतेचं गेलं कुठं आणि का ह्या गोष्टीवर त्यांच्याकडे चर्चा करायला वेळ नाही. आज तुम्हाला सांगतो त्यांनी आमदार होऊन 13 महिने होऊन गेले तरी देखील तुम्हाला त्यावेळेला मोठमोठे आश्वासनं देतो की आम्ही इचलकरंजीला पाणी देणार. परवा देखील महानगरपालिकेच्या वेळेला मंत्री महोदयांनी त्यावेळेला फडणवीस साहेबांनी देखील येऊन त्यावेळेला शब्द दिला. तरी सुद्धा तुम्ही इचलकरंजीच्या जनतेसाठी पाण्याच्या प्रश्नासाठी तुम्ही एखादी मिटिंग लावू शकत नाही. पण स्वतः प्रकाशरावजी आवाडे साहेब त्यांनी आमदार स्वतः असताना पोटच्या पोरग्याला आमदारकीचं तिकीट द्या म्हणून तुम्ही इथनं जर गेला की त्याच दिवशी तुम्ही जाऊन त्या मुख्यमंत्र्यांना भेटू शकतायचा स्वतःच्या पोरग्याला तिकीट देण्यासाठी व इचलकरंजीच्या जनतेला पाणी द्या म्हणून. मग तुम्ही का जाऊ शकत नाही सा त्याच दिवशी. हे देखील तुम्हाला सांगतो सगळ्यात मोठा विषय तुम्हाला विचारता आला पाहिजे. जन्मलेल्या मुलापासून बघितलं तर तुम्हाला सांगतो मृत्यू झालेल्या माणसापर्यंत प्रत्येक गोष्टीला नगरसेवक असतो. तुम्हाला सांगतो आज जर एखादी लेडीज डिलिव्हरीसाठी जर IGMला जायचं असेल तर पहिल्यांदा फोन येतो पहिला नगरसेवका. त्या ठिकाणी व्यवस्था नाही लगेच तिथनं आम्ही CPRला लावून द्या. त्यानंतर तुम्हाला सांगतो सांगली सिव्हिल हॉस्पिटलला लावून द्या. या गोष्टी जन्मणाऱ्या मुलापर्यंत सगळे नगरसेवकांना करायचं. मयत झाल्यानंतर तुम्हाला सांगतो शववाहिका आणण्यापर्यंत आज प्रत्येक भागात म्हटलं तर नगरसेवक जातोय. पण आमदार आणि खासदारांना जर बघितला असा तर कोण तुम्ही कधी फोन लावलायचा सर तुम्ही सांगा कुठल्या कामासाठी. मग जितके आम्ही जेवढे जबाबदार आहे तुमचे नेतृत्व करायला तुमची कामं करायला तितकं जबाबदार हे आमदार खासदार देखील आहेत. त्यांना देखील तुम्ही विचारलं पाहिजे. फक्त त्यांनी येणार मतं घेणार आणि त्यांनी त्यांच्या ठिकाणी मुंबईला एकटा जाणार आणि एकटा दिल्लीला जाणार. मग आपण काय तिथं घरात बसायचं आणि उठायचं आणि प्रत्येक वेळा तुम्ही नगरसेवक 100% नगरसेवकांना अपेक्षा तुम्ही ठेवा. आम्हाला ज्या गोष्टीचं दुःख नाही आम्ही कायमस्वरूपी तुमच्यासाठी पूर्ण पाठीशी आहे. तुम्हाला सांगतो आज कुठल्या जरी नगरसेवकाकडे जर मी गेला असा रात्री 2 म्हणत नाही 3 म्हणत नाही त्यावेळेला एकदम अडचण आली तर भागातला प्रत्येक माणूस तुम्हाला सांगतो दार ठोठावतोय फोन करतोय व त्यांना घेऊन जातोय. पण आमदारांना आणि खासदारांना बोलवायसाठी कोण माणूस गेलाय मला सांगाय. मग ह्या गोष्टी देखील तुम्हाला सांगतो जसा मताचा अधिकार तुम्हाला त्यांना देण्याचा आहे तसं तुम्हाला त्यांना कधी जाब विचारण्याचा अधिकार देखील तो जाब विचारण्याचा अधिकार तुम्ही गमवू नका. पाणी का देत नाही ह्या गोष्टी ज्या वेळेला ते इथून पुढच्या काळामध्ये या भागामध्ये इचलकरंजी शहरामध्ये आमदार खासदार फिरत असताना पहिला त्यांच्या गाड्या अडवा आणि पहिला प्रश्न करा. तुम्ही जे आश्वासन द्यायचा पहिला इचलकरंजीच्या आमच्या पाण्याचं काय पहिला बोल आणि मग नंतर त्यांच्याबरोबर बाकीची चर्चा करायला चालू करा. हे ज्या दिवशी तुम्ही करायला चालू केला त्या दिवशी त्यासनी जागेल. आणि जे कोल्हापूरला राहायला गेलेत ना ते 2 मिनिटात तुम्हाला सांगतो इचलकरंजीमध्ये इच्छिला आणि मग त्यांना कळल की इचलकरंजीच्या जनतेच्या व्यथा काय आहेत. बोलण्यासारखे अजून भरपूर नेते मंडळी आहेत. मी काय फारसा आता बोलत नाही. आणि त्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये जशा पद्धतीने आमच्यावर विश्वास ठेवून तसं संघटित करून आम्हाला जे 18 उमेदवार जे आमच्या आता निवडून आलेले आहेत ती कायम तुम्हाला सांगतो 18. पण इचलकरंजी शहरामध्ये त्यांच्या आता जी काही 47 जरी ती असली त्या 47 जणांना आमचा प्रत्येक एक उमेदवार भारी पडलेला आहे हे सभागृहात दाखवून द्यायचं काम आमच्याकडनं सगळं त्यावेळेला झालेलं आहे. त्यामुळे आता जे आमचे 2 शब्द सगळेजण आम्ही शांतपणे तुम्ही ऐकला त्याबद्दल सगळ्यांदा पहिल्यांदा तुमचे मी आभार मानतो. आणि इथून पुढच्या काळामध्ये तुमच्या पाण्याच्या संघर्षासाठी पाणी आणू तुमच्या दरवाजापर्यंत देऊपर्यंत 100% शिवसेवाकडे सगळ्या गोष्टींनी सगळ्या पद्धतीने प्रयत्न करेल एवढं मी आश्वासन देतो आणि मी थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र.